आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी गीता गाडी. स्मार्ट न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एकाच दिवसात झाले 82 लाखांचे लसीकरण. नियमांचे पालन करा, पोलिसांचा आहे पहारा. जनाग्रह आंदोलन समितीचे आमदारांना निवेदन. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सुरू होणार लसीकरण केंद्र. हलगामच्चे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांचा पुन्हा दणका. पेट्रोल डिझेलची दरवाढ सातत्याने सुरूच. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील वीज समस्या सोडविण्याची मागणी. भाजप ग्रामीण मंडळतर्फे योग दिवस साजरा. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोना लसीकरणाबाबतची सुधारित मार्गदर्शक तत्वे लागू केल्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात 82 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे. देशात आतापर्यंत एकूण 28,33,00,000 नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. त्यापूर्वी एकाच दिवशी 48 लाख नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम होता. तो आज मागे टाकत दिवसभरात 82 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले. एकाच दिवसातील विक्रमी लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करताना लस हे कोरोनाशी लढण्याचे आपले प्रभावी अस्त्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांचे लसीकरण झाले त्यांचे अभिनंदन आणि सर्वांच्या लसीकरणासाठी आघाडीवर काम करणाऱ्यांचा हा सन्मान आहे, असेही मोदी म्हणाले. नियमांचे पालन करा, पोलिसांचा आहे पहारा. मागील 2 महिन्यांपासून सुरू असलेला कठोर लॉकडाऊन सोमवारपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमधून आता खरेदीला बहर आला आहे. मात्र यासाठी वेळेची मर्यादा पाळण्याचे बंधन आहे. सायंकाळी 4 नंतर पोलिसांचा पहारा सुरू होत असून बाजारपेठेत व्यवहार बंद होत आहेत. यासाठी पोलिसांचे पथक संचार करताना दिसत आहे. नागरिकांना अनलॉकसाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दैनंदिन स्वरूपातील कामकाज आता सुरळीत सुरू झाल्याने व्यापारी वर्गाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने दिलेल्या अनुमतीनुसार सोमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांचा संचार दैनंदिन स्वरूपात सुरू झाला आहे. कित्येक दिवस बंद राहिलेली दुकाने पुन्हा उघडल्यामुळे व्यापारी वर्ग आता आपले दैनंदिन व्यवहार पूर्ववत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागासह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, वडगाव या भागातील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. मात्र शहराच्या अनेक ठिकाणी होणारी गर्दी टाळावी तसेच नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. शहर परिसरात सायंकाळी 4:30 नंतर पोलिसांचे पथक संचार करून नागरिकांना याची सूचना देत आहे. जनाग्रह आंदोलन समितीचे आमदारांना निवेदन. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे सध्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे जगणे मुश्किल झाले आहे. यासाठी सरकारने सामान्य जनतेच्या समस्याबाबत गांभीर्याने विचार करावा आणि त्यांना योग्य मदत पुरवावी अशी मागणी भारतीय कृषक समाज आणि जनाग्रह आंदोलन यांच्या वतीने करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन आमदार अनिल बेनके यांना देण्यात आले. या निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील BPL कार्ड धारकांसाठी संपूर्ण आहार धान्य सामुग्रीचे किट वितरण करण्यात यावेत. कोरोनामध्ये अनाथ झालेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी 5 लाखाचे अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांसाठी खत आणि बियाणे नंतर सबसिडी देण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मोफत उपलब्ध करण्यात यावी आणि लसीकरण अभियान गतिमान करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी, रमेश वाली आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सुरू होणार लसीकरण केंद्र.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर येथे सुरू करण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रास जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. अर्ज केल्यास तत्काळ मंजुरी देण्याची माहिती त्यांनी दिली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी हिरेमठ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी दत्ता जाधव, मदन बामणे, सागर पाटील, बालाजी जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी याबाबत अनुमती दिली. आता 18 वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर लसीकरणाचे ठिकाण आणि वेळ संबंधितांना कळविण्यात येईल आणि लसीकरणासाठी केवळ आधार कार्ड हे एकमेव कागदपत्र लागणार असून इतर कोणत्याही फॉर्मची गरज नाही, असे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. हलगा-मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांचा पुन्हा दणका. हलगा-मच्छे बायपास पाहणीसाठी सातत्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकरी वर्गाने यापूर्वीही पिटाळून लावले आहे. तरी देखील अधिकारी वर्गाचा ससेमिरा संपलेला नाही. अधिकारी वर्ग सातत्याने या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना उपद्रव देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपली नाराजी प्रकट केली. सोमवारी या ठिकाणी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा पिटाळून लावले. न्यायालयाचा आदेश असूनही अधिकारी वर्ग सातत्याने शेतकऱ्यांना भेडसावण्याचा प्रयत्न करत आहेत. याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बायपासच्या कामासाठी भूसंपादन करण्याकरिता अधिकारी वर्ग आटापिटा करत आहेत. मात्र या संदर्भात शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन सदर प्रकारावर स्थगिती आदेश मिळविला आहे. मात्र न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसून अधिकारी वर्ग सातत्याने धडपड करीत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ सातत्याने सुरूच. पेट्रोल आणि डिझेल यांची दरवाढ सातत्याने सुरूच आहे. बेळगावात पेट्रोलचा दर आता 101 रुपया यांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना महागाईचे चटके सोसण्याची वेळ आली आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीत पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी इंधन दर स्थिर होते, मात्र मंगळवारी सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा दरात वाढ केली. पेट्रोलच्या दरात 28 पैसे प्रति लिटर तर डिझेल 26 पैसे प्रति लिटर इतके महाग झाले. महिन्याभरातील दरवाढीमध्ये दर 2 दिवसांनी इंधनचे दर बदलत असल्याचे दिसत आहे. 3 मे पासून आतापर्यंत जवळपास 29 वेळा पेट्रोल डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. 2 महिन्याच्या कालावधीत 7.18 रुपयांनी पेट्रोल तर 7.45 रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील वीज समस्या सोडविण्याची मागणी. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील वीज पुरवठ्यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्या सोडवा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या संदर्भात हेस्कॉमचे अधिकारी श्रीधर गुडीमणी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बेळगाव तालुका युवा आघाडीचे संतोष मंडलिक, ॲडव्होकेट श्याम पाटील, सुधीर चव्हाण यांनी तालुक्यातील बिजगर्णी आणि परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. या भागातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेक महिन्यांपूर्वी सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे. मात्र अजूनही सबस्टेशनचे काम हाती घेण्यात आलेले नाही. तसेच एप्रिल महिन्यापासून प्रति वीज दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तर खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी हलशी आणि बैलूर येथे 11 kV सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहेत. त्याची कार्यवाही होण्याची मागणी करण्यात आली. तसेच खानापूर तालुक्यातील विजेच्या समस्याबाबत निवेदन दिले. निवेदन देतेवेळी सचिव सदानंद पाटील, मयूर बसरीकट्टी, दामोदर नाकाडी, मोनापा संताजी, महेश मोरे, नवनाथ पुजारी, किशोर हेब्बाळकर, राजू किनियेकर, विशाल बुवाजी, सुधाकर देसाई, मल्लाप्पा पाटील उपस्थित होते. आम्ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं आमच्या खानापूर तालुक्याचे सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह सेक्शन ऑफिसर कोमनराव साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो. खानापूर तालुक्यातील नंदगड येथील जो तलाव आहे, जो लघु पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत येतोय, त्या तलावाला तडे गेलेल्याची बातमी काल वर्तमानपत्रातून आली आणि त्याबद्दल त्याची डागडुजी व्हावी त्यासाठी आम्ही त्यांना एक मागणी करत आहोत. त्यासाठी 50 लाखाचा निधी हा डागडुजीसाठी मंजूर झालेला असून त्याची अजून पूर्तता झाली नाही आणि त्यांनी ती लवकरात लवकर पूर्तता करावी. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, खानापूर तालुक्यातील पावसाळा मोठा असतोय आणि तलाव जी पुढील धोका ओळखून त्यांनी त्याची डागडुजी
करावी ही आमची विनंती आहे. भाजप ग्रामीण मंडळ तर्फे योग दिवस साजरा. विश्व योग दिनानिमित्त भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळाच्या वतीने बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये उसगाव, कर्ले, केकेकोप, तारीहाळ अशा 4 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील आणि भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमामध्ये केकेकोप मठाचे स्वामीजी चेतन अंगडी, पतंजली योग पीठाचे सदस्य नारायण पाटील, बसवराज दमणगी, पंकज घाडी, नरसिंग देसाई, पवन देसाई, प्रदीप पाटील, मनोहर कडोलकर, रामचंद्र मनोळकर, लिंगराज हिरेमठ आदींनी भाग घेतला होता. शस्त्रास्त्र परवाने रद्द करण्याचा आदेश. बेळगाव शहर आणि उपनगरातील 121 परवानाधारकांचे शस्त्रास्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे यांनी सोमवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शस्त्रास्त्र परवानाधारकांनी परवान्यासंबंधीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर परवाना रद्द व्हायचा नसेल तर काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलीस उपायुक्तांनी केले आहे. शस्त्रास्त्र कायदा 1959 अन्वये परवाने रद्द करण्यात आले आहेत. परवानाधारकांनी मुदतीत आपल्या परवान्याचे नूतनीकरण करून घ्यावे. सक्षम प्राधिकरणाकडून सूचना येईल त्यावेळी आपल्या जवळील शस्त्रे पोलीस स्थानकात जमा करावी. घरचा पत्ता बदलल्यास यासंबंधी संबंधित पोलीस स्थानकाला माहिती देणे. नव्याने परवाना मंजूर झाल्यानंतर शस्त्रास्त्र नियम 2016च्या कलम 18 अनुसार 2 वर्षात शस्त्र खरेदी करून परवाना पत्रात त्याची नोंद करून घ्यावी, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंतीनिमित्त मंगळवारी धर्मवीर संभाजी चौक येथे संभाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून महाराजांच्या मूर्तीला उदित रेगे आणि अमोल केसरकर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालण्यात आला। बेळगाव शहर कार्यवाह श्री विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते हार घालून पूजन करण्यात आले। ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली। पूजेचे पौरोहित्य श्री नितीन कुलकर्णी यांनी केले। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी जयंती, पुण्यतिथी, शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसारच साजरा केला जातो। तसेच संपूर्ण हिंदू समाजानेही तिथीनुसारच सगळे कार्यक्रम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांनी केले। यावेळी अनंत चौगुले, किरण बडवाण्याचे, अंकुश केसरकर, अतुल केसरकर, गजानन निलजकर, प्रमोद चौगुले, अभिजित अष्टेकर, गजानन पाटील, वैभव धामणेकर, नामदेव पिसे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। मराठा आरक्षण आंदोलनाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी केली घोषणा।
मराठा आरक्षण आंदोलनाबाबत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या बैठकीत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. आमच्या मागण्यांसाठी सरकारने 21 दिवसांचा अवधी मागितला आहे. त्यामुळे मूक आंदोलन आम्ही 1 महिना पुढे ढकलत आहोत. सरकारने जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अतिशय उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा आंदोलन समन्वय समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आल्याचे राजेंनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी मूक मोर्चा आंदोलन नाशिक येथे झाला. या आंदोलनासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे नाशिकमध्ये रविवारी सकाळी दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह खासदार, आमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार कवडगी मठांकडून खानापूर लोंढा महामार्गाची पाहणी. खानापूर लोंढा रामनगर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील अनेक खेड्यातील नागरिकांचे रस्त्याविना हाल होत आहेत. याची दखल घेत या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचा आदेश सरकारचे विधान परिषदेतील मुख्य सचेतक आमदार महंतेश कवडगीमठ यांनी दिले. सोमवारी या महामार्गावर रस्त्याची झालेली दुरावस्था अधिकारी वर्गासमवेत पाहणी केली. यावेळी या भागातील नागरिकांनी गेल्या 3 वर्षापासून होत असलेल्या त्रासाला वाचा फोडली. त्यामुळे आमदार कवडगीमठांनी याची चांगली दखल घेत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी येत्या 8 दिवसात रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घ्यावे अशी सूचना केली. या खराब रस्त्यामुळे ये-जा करणे कठीण होत आहे. कोरोना काळात रुग्णवाहिका ये-जा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे या भागातील जवळपास 40 गावच्या नागरिकांची समस्या सोडवा अशी मागणी शिंदोळी ग्रामपंचायत सदस्य शंकर गावडा यांनी भेटीवेळी केली. तुरमुरी येथे मास्क आणि सॅनिटायझर यांचे वितरण. बेळगाव तालुक्यातील तुरमुरी ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या तुरमुरी गावातील गणपती मंदिरात महेश फाउंडेशन, श्रमिक अभिवृद्धी संघ आणि शालिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तुरमुरी गावामध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचे वितरण करण्यात आले. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व महिलांना आणि पुरुषांना उच्च दर्जाचे मास्क आणि प्रत्येक गटाला एक मोठी सॅनिटायझर वितरित करण्यात आली. यावेळी राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम संयोजनासाठी वनिता बांडगे, रेश्मा तंगणकर, सुरेखा कलमभट, लक्ष्मी चेलवेटकर, चंदना कलमभट, जयश्री बेळगुणकर, पूजा जाधव, माधुरी बेळगुणकर, विद्या डोंबले, कविता तंगणकर, वंदना खांडेकर, आरती बांडगे यांनी परिश्रम घेतले. रमेश गोरल यांच्या वतीने येळ्ळूर येथे वृक्षारोपण. जिल्हा पंचायतचे आरोग्य आणि शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांच्या वतीने नुकतेच येळ्ळूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य वामन पाटील, तानाजी हलगेकर, सतीश कुगजी, राजू पावले, रमेश धामणेकर, राजू उघाडे, राकेश परीट, परेशराम परीट, PDO अरुण नायक, हनुमंत पाटील, भोला पाखरे, प्रकाश पाटील, परेशराम धामणेकर, आनंद पाटील, मोहन पाटील, विलास बेडरे आदी उपस्थित होते. बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताला अटक. बेळगावसह विविध ठिकाणी बनावट नोटा खपविणाऱ्या टोळीतील मुख्य संशयिताला रविवारी राष्ट्रीय तपास पथकाने अटक केली. शरीफ मुल्ला इस्लाम, राहणार बाबूपूर, वैष्णवनगर, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पश्चिम बंगालमधील मालडा जिल्ह्यातील बाबूपूर येथे तो राहत असल्याचा सुगावा NIA मिळाला होता. त्यानुसार तपास हाती घेऊन त्याला अटक करण्यात आली. कर्नाटकमध्ये बनावट नोटा खपविण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे त्याच्या विरुद्ध पहिली तक्रार 12 मार्च 2018 रोजी दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात दोघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून 82,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. हे प्रकरण NIA कडे सोपविल्यानंतर 5 संशयितांना अटक करण्यात आली. त्या सर्वांना 6 वर्षे शिक्षा झाली. या प्रकरणातील प्रमुख संशयित शरीफ मुल्ला आता जाळ्यात आला. आणखी एका संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. गणेबैलजवळ 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू. शाळा प्रारंभीच्या पहिल्याच दिवशी झाडअंकले गावच्या 2 शाळकरी मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की झाडअंकले येथील विठ्ठल परेश्राम निलजकर वय 12 इयत्ता 6वी गणेबैल मराठी शाळेचा विद्यार्थी आणि दुसरा भूतनाथ दीपक निलजकर वय 8 इयत्ता 2री झाडअंकले मराठी शाळा अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की सोमवारी सकाळी त्यांची आजी म्हैस धुण्यासाठी पाण्याच्या खड्ड्याकडे गेली होती. आजी म्हैस धुवून घरी आली, परंतु मुले खेळण्यासाठी खड्ड्याकडे गेली. त्यावेळी खड्डा बघण्यासाठी एक मुलगा पुढे सरसावला. त्यात त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याला धरण्यासाठी दुसरा मुलगाही गेला आणि तोही पाण्यात बुडाला. दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विश्वचषक कसोटी अंतिम सामना विजेतेपद कोणाला? सुनील गावस्कर. विश्वचषक कसोटी अंतिम सामन्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथम्प्टन येथे लढत सुरू आहे. राखीव दिवसांसह आता 2 दिवसांचा खेळ शिल्लक आहे. अशात अंतिम सामन्यात निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. ही लढत ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळणार आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ICCला मार्ग काढण्याचे सुचविले आहे. पेरूचे स्पर्धेतील आव्हान कायम. पेरूने कोलंबियाचा 2-1 असा पडाव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीतील आव्हान कायम ठेवले आहे. सर्जिओ पेना याने 17व्या मिनिटालाच पेरूला आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच कोलंबियाने जशास तसे प्रत्युत्तर देत सामन्यात बरोबरी साधली. 53व्या मिनिटाला कोलंबियासाठी मिग्युएल बोर्जा याने गोल साकारला. मात्र 64व्या मिनिटाला कोलंबियाचा बचावपटू एरी मीना याने केलेल्या स्वयं गोलमुळे पेरूला विजय मिळविता आला. ऑलिम्पिकसाठी जपानमधील 10,000 प्रेक्षकांना परवानगी. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमधील 10,000 प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येईल असे स्थानिक संयोजक समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सोमवारी स्पष्ट केले. सर्व ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रेक्षक क्षमतेच्या 50% आणि जास्तीत जास्त 10,000 प्रेक्षकांना हजर राहता येईल असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक संयोजक समिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपान सरकार आणि टोक्यो महानगर सरकार यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. गोळाफेकपटू तजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र. भारताचा गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर इंडियन ग्रँड प्रिक्स ॲथलेटिक्स स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. तजिंदरने 21.49 मीटर अंतरावर गोळा फेकून ऑलिम्पिक पात्रतेच्या 21.10 मीटर निष्कांची पूर्तता केली. तजिंदरने 2019 मधील स्वतःचाच 20.92 मीटरचा विक्रम मोडीत काढला. सयाजी पाटील यांचे निधन. शिवाजीनगर मुदगे येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते सयाजी कल्लाप्पा पाटील वय 71 यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक भाऊ आणि विवाहित बहीण, 2 मुले, एक विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी होणार आहे. मुदगे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते आणि मुदगे ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील यांचे ते वडील होत. प्रतीक्षा अमित हंडे यांचे निधन. गणेशपूर गल्ली शहापूर येथील सौ प्रतीक्षा अमित हंडे वय 29 यांच्या अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा, सासू सासरे असा परिवार आहे. शंकर यल्लाप्पा पाटील यांचे निधन. कसबा नंदगड तालुका खानापूर गावचे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त मुख्याध्यापक शंकर यल्लाप्पा पाटील वय 80 यांचे सोमवार दिनांक 21 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांचे ते वडील होत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.